एकदा या सह्याद्रीत येऊन तर पहा, या मातीचा सुगंध घेऊन तर पहा. वेडे आहोत आम्ही सारे या गड किल्ल्यांचे, शिवशंभू राजांचे. एकदा ही भटकंती करून तर पहा. अहो कसलं आलंय दुःख आणि कसलं आलंय टेन्शन, एकदा ही सह्याद्री अनुभवून तरी पहा. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे गड किल्ले एकदा बघून तर जा. धुक्याच्या पांघरुणातून डोकावणारा तो सूर्योदय एकदा पाहून तर पहा. हे भाग्य आपल्या नशिबी, त्यांचे एकदा तरी दर्शन घ्या. ढगांशी बोलणाऱ्या शिखरांना एकदा हात लावून तर पहा. आयुष्य खूप सुंदर आहे हो, एकदा सह्याद्रीत भटकंती करून तर पहा. ही माझी भाची बघा आले या ट्रेकला, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझी 6 महिन्याची सुद्धा भाची हा किल्ले अंकायनी किल्ले टंकाई किल्ला सर करायला आले. आवड पाहिजे लहान मुलांना, लहानपणापासूनच हे गड किल्ले बघण्याची आवड मनामध्ये निर्माण करून द्या. गड किल्ले फिरले पाहिजेत ना? का फिरले पाहिजेत? इतिहास जिवंत अनुभवायला मिळतो. वा, तर फायनल मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत किल्ले अंकाई आणि किल्ले टंकाईची ही गड भ्रमंती करण्यासाठी. अख्खा सह्याद्रीतले भटके हा ग्रुप आलेला आहे. सो आत्ताच सकाळचे वाजलेत 10:30 आणि 10:30 वाजता आम्ही हा गड चढायला सुरुवात केलेली आहे. ॲक्च्युली आम्हाला खूप लवकर सकाळी चढायचा होता हा गड, पण काही जमलं नाही. खूप जण आहेत, म्हणजे आम्ही टोटल 18 जण आहोत. तर हे नमस्कार मित्रांनो, मी सुचित सिवन आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन का झकास ह्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. चला हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ह्या मित्रांनो, तुम्ही गडाच्या पायऱ्या बघताय, सुरुवातीपासूनच एकदम सुंदर पायऱ्या आहेत. ह्या गडाची जी चढाई आहे ती आपण एक 20 ते 25 मिनटामध्ये पोहोचू शकतो महादरवाजाच्या इथपर्यंत. ही माझी भाची बघा आले या ट्रेकला, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझी 6 महिन्याची सुद्धा भाची हा किल्ले अंकायनी किल्ले टंकाई किल्ला सर करायला आले. आवड पाहिजे लहान मुलांना, लहानपणापासूनच हे गड किल्ले बघण्याची आवड मनामध्ये निर्माण करून द्या. ती मुलं हे भविष्य आहे पुढचं, त्यांच्या मनात ही आवड निर्माण करून द्यायचं काम हे प्रत्येक आईवडिलांचं असतं. किल्ले घरात बसून समजणार नाहीत, तर त्या किल्ल्यांवरती तुम्हाला येणं गरजेचं आहे. त्या किल्ल्यांची भटकंती करणं गरजेचं आहे. त्या किल्ल्यांचा इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून मी माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी तुम्हाला घसा फोडून सांगत असतो की मित्रांनो, प्लीज हे आपले गड किल्ले बघायचं भाग्य आपल्या पदरात पडलं आहे. आपला जन्म महाराष्ट्रातला असून सुद्धा आपण गड किल्ले बघत नाही आहोत. बरोबर ना सोनू? गड किल्ले फिरले पाहिजेत ना? का फिरले पाहिजेत? कारण भटकंती झाली पाहिजे. का झाली पाहिजे भटकंती? इतिहास जिवंत अनुभवायला मिळतो. वा, लहान मुलांच्या मनामध्ये या गड किल्ल्यांविषयी प्रेम निर्माण करून द्या. यांचा इतिहास त्यांच्या मनामध्ये रुजवा. चला आपण आता लेण्यांच्या इथे पोचलोय. विचार करा मित्रांनो, या 10व्या शतकातल्या ह्या सगळ्या लेण्या आहेत. तिथपासून त्या आत्ताच्या या क्षणापर्यंत त्या आपल्या अस्तित्वावरती ठाम आहेत.
म्हणजे विचार करा की ज्यांनी हे कोरिओग्राम केलं असेल, म्हणजे मी लिटरली बघतो हे जे इथे खाली जे हत्तींची जी डिझाईन आहे, आई शपथ, म्हणजे आत्ता बघून सुद्धा ते भारी वाटते. तर त्या काळामध्ये त्याची सुंदरता किती भारी असेल. एकंदरीत ह्या सगळ्या लेण्या बघताना मनामध्ये एकच येतं की काय ती कला होती त्या काळी, की कुठलीही इलेक्ट्रिक मशीन नव्हती, लिटरली तुम्हाला हातानंच करायचं आहे ते. काय कलाकार असतील. तर मित्रांनो, आता आपण त्या लेण्या बघून जशी थोडी वरती आल्यानंतर ही जी पाकळी आहे ती संपते इथे. ही थोडी कच्ची वाट लागते, कठीण नाही आहे, पण थोडे दगड आहेत रस्त्यामध्ये. आता मित्रांनो ह्या बघा, इथे आपल्याला ह्या पायऱ्या लागलेल्या आहेत, दगडी पायऱ्या लागलेल्या आहेत. हे आपल्याला आता चढून डायरेक्ट महादरवाजा इथे जायचं आहे. आता मित्रांनो आपण ह्या महादरवाजाच्या इथे पोहोचलो आहे. पूर्ण भक्कम अवस्थेत तो उभा आहे. त्याचे दोन बाजूला दोन बुरुज आहेत मोठे मोठे, आणि हा आहे महादरवाजा जो गोमुखी आकाराचा आहे. मी माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगतो गोमुखी आकार म्हणजे नक्की कसा असतो. तर खालून शत्रूने जर बघितलं तर त्याला दरवाजा कुठे आहे तो कळलाच नाही पाहिजे, त्यासाठी असा गोमुखी आकाराचा दरवाजा बनवतात. असा युटर्न मला, जसे आपण महादरवाजातून आतमध्ये प्रवेश करतो, तुम्हाला या महादरवाजाच्या उजव्याने डाव्या बाजूला शिपायांसाठी देवड्या दिसतील. या बघा, ह्या देवड्या आहेत, इकडे तुम्ही बघता, या देवड्या आहेत. आता महादरवाजातून वरती आल्यानंतर इथे आपल्याला उजव्या साईडला टंकाई किल्ला आहे आणि डाव्या बाजूला अंगाई किल्ला आहे. तर माझी 9 वर्षाची भाची, जवळजवळ हा तिचा 6वा किल्ला असेल. सुनू, कसं वाटतंय तुला ह्या टंकाई किल्ल्यावरती येऊन? खूप छान. लोकांना काय सांगशील की किल्ल्यावरती का आलं पाहिजे? कारण बांधकाम शैली, शिवकालीन युद्धनीती हे सगळं पाहायला मिळतं. यस, की महाराजांचा इतिहास, जिवंत इतिहास आपल्याला अनुभवायला भेटतो, ह्यासाठी यावं. आणि माझं सांगणं हेच असतं की लहान मुलांच्या मनात तुम्ही ही आवड निर्माण करून द्या. कधी कधी आम्ही 4-5 जण मोस्टली किल्ले करतो, पण खूप वेळा माझा प्रयत्न असा असतो की भरपूर जणांना घेऊन यावेकडे किल्ल्यांवरती. तर आज आम्ही 18 जण सह्याद्रीचे भटके आमचा ग्रुप आलेला आहे अंकाई टंकाईची गड भ्रमंती करण्यासाठी. तर एक प्रश्न मला आवर्जून विचारायचा वाटतो की 6 महिन्याची शांभवी, माझी भाची, हिची मुलगी, ही घेऊन आले या किल्ल्यावरती भटकंती करायला. तर तुझ्या म्हणजे काय मनात होतं की तू 6 महिन्याच्या मुलीला या अंकाई टंकाईवरती तू घेऊन आलीस? आणि मी बघतोय ती खूप खुश आहे, शांभवी हसते, ती तिला पण कदाचित हे प्रथमता बघून तिला खूप भारी वाटत असेल. मी बघतोय आता जवळजवळ आम्हाला 1 तास झाला, तर खूप आनंदी आहे ती. लहान मुलांपर्यंत तू काय मेसेज पोहोचवशील सांग तुला. नक्कीच महाराजांचे किल्ले म्हणजे फक्त काय मौज मजाच नाही. काही लोकांना वाटू शकतं ही काय मज्जा मस्ती आहे, लहान एवढं बाळ आहे तिला घेऊन चाललेत. म्हणजे काही जण बोलतात ना की रील साठी घेऊन चाललेत या, पण काही मौज मजा करायला जातात हे लोक, पण खरंच असं नाहीये. महाराजांचे किल्ले म्हणजे फक्त एक मौज मजा नसून तो आपला ध्यास असला पाहिजे. आपल्या रक्तातूनच वाटलं पाहिजे की नाही कुठे थांबायचं नाही, आपल्याला ते सगळं बघायचंच आहे. आणि असं नाहीये की ते लहान बाळ मी कसं नेऊ, पण आपण योग्य ती काळजी घेतली तर योग्य ती काळजी घेतली तर आपण व्यवस्थित आपले गड किल्ले सगळे व्यवस्थितच आहेत.
फक्त ती इच्छा असली पाहिजे, इच्छा बरोबर? असली पाहिजे, मनापासून इच्छा असली पाहिजे. इच्छा असली आणि पाहिजे. असंही 2 वर्ष आम्ही ब्रेक घेतला होता, आम्ही कुठे जाऊ शकलो नाही. हा. मग मी वाटत बघत होते की माझं बाळ कधी 6 महिन्याचं होतंय आणि नक्कीच आणि ती खुश आहे, मी तुम्हाला दाखवतो, ती भरपूर खुश आहे. म्हणजे आम्ही घाबरत होतो की ऊन तिला कदाचित थोडं झोंबेल किंवा, पण बिलकुल नाही, ती मस्त हसते, व्यवस्थित किल्ला ती बघते. आणि मी 10 वेळा सांगतो की लहान मुलांना आत्तापासूनच तुम्ही सवय लावलीत हे गड किल्ले बघण्याची, तर ते मोठ्यापणी हे गड किल्ले संवर्धन करायला त्यांना म्हणजे ते स्वतःहून पुढे येतील, बरोबर आहे की नाही? नक्कीच. पण मी भरपूर गडकिल्ले केलेले आहेत, खूप किल्ल्यांची अवस्था खूप बिकट आहे. तर हे गडकिल्ले आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे, त्यांचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे. आणि मी प्रत्येक वेळी सांगतो की गडावरती कचरा करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांची नीती सांगणाऱ्या आज्ञापत्रात लिहिलंय, एका डोंगरावरून समोरचा डोंगर माराच्या टप्प्यात येतो, म्हणून शेजारी शेजारी असणाऱ्या टेकड्यांवर दुर्ग बांधावे लागतात. मग ते लोहगड विसापूर असो किंवा पुरंदर वज्रगड, रावळ्या जावळ्या किंवा हा अंकाई टंकाई. अंकाई टंकाई किल्ल्याची निर्मिती देवगिरीच्या यादवांच्या कारकिर्दीत झाली असावी असं मानलं जातं. इसवी सन 1635मध्ये मुघलांनी हा किल्ला लाच देऊन जिंकून घेतला. सुरत, औरंगाबाद या व्यापारी मार्गावरचा हा महत्त्वाचा किल्ला असल्यामुळे मुघलांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा किल्ला होता. नंतर मुघलांकडून हा किल्ला निजामांकडे गेला आणि इसवी सन 1752मध्ये बाल्कीच्या तहानुसार हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला, म्हणजेच स्वराज्यात सामील झाला. सह्याद्रीच्या रांगेत निसर्ग आणि इतिहासाचं अनोखं मिलन म्हणजे अंकाई टंकाई किल्ला. घनदाट डोंगररांगा, आकाशाला गवसणी घालणारे कडे आणि काळाच्या ओघात घडलेली शिल्पकला, इथल्या प्राचीन लेण्या आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. किल्ल्यावर चढताना प्रत्येक पाऊल रोमांचक वाटतं. इतिहास, निसर्ग आणि साहस याचा सुंदर संगमस्थळ अंकाई टंकाई किल्ला. ॲक्च्युली गडाची रचना एवढी सुंदर आहे ना की बघून भारी वाटते. हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये 17व्या शतकात आला. महाराजांच्या काळात हा किल्ला स्वराज्यात नव्हता. 17व्या शतकात हा किल्ला आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला. या किल्ल्यावरती आपल्याला निंगडूम जास्त बघायला भेटत आहेत. बघा किती निंगडूम आहेत. पूर्ण मला निंगडुमाचं जंगल दिसतंय. हा पूर्ण जो टिंगा आहे ना तो पूर्ण निंगडुमाने भरलेला आहे पूर्ण. तर समोर टंकाई किल्ला, तिथे आता आम्हाला जायचं आहे. पहिला आम्ही थोडं वरून जाऊन येतो आणि मग तिकडे जातो. आम्ही मित्रांनो पूर्ण वरती पोहोचलेलो आहोत गडावरती. इथे मित्रांनो बघता तुम्ही अगस्ती ऋषींचा आश्रम आहे इथे आणि आपली गौमाता. आणि मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे अगस्ती ऋषींच्या आश्रमाच्या इथे. हा पूर्ण हे बघा पूर्ण वडाचं झाड आहे आणि हा पूर्ण वरती पूर्ण ओपन जागा आहे जिथे तुम्ही किल्ल्यावरती आल्यानंतर तुम्ही इथे विश्रांती करू शकता. आता आम्ही भरपूर वेळ बसलो होतो इथे. आता जिथे आम्ही ह्या तलावरती जातो आहे तिथे अशी प्रथा आहे की जर तुम्ही त्या कुंडामध्ये किंवा त्या टाक्यामध्ये तुम्ही जर आंघोळ केलीत तर तुमच्या शरीरावरचा एक कपडा इथे सोडून जावा लागतो, अशी इथली प्रथा आहे. आणि मित्रांनो आम्ही पूर्ण शिखरावरती आहोत. शिखरावरती म्हणजे एक छोटंसं शिखर तिथे वरती आहे, पण आम्ही तिथे जात नाही आहोत कारण आम्हाला आता
तो टंकाई किल्लासुद्धा करायचा आहे. दुपारचे 1:45 वाजलेत. आम्हाला खाली जाऊन जेवणसुद्धा करायचं आहे. बाकी तुम्ही बघताय पूर्ण गडाच्या वरचा भाग पूर्ण सपाट आहे. पाण्याचे हे मोठे मोठे टाके आहेत, पण ते अजिबात पाणी पिण्यायोग्य नाही. मंदिराच्या तिथे जे अगस्ती ऋषींचं जे आश्रम आहे तिथे तुम्हाला पाणी मिळून जाईल. तर तिथे तुम्ही तुमच्या बॉटल रिफिल करू शकता. बाकी किल्ल्यावरती कुठलीही वरती आल्यानंतर कुठलीही तटबंदी दिसत नाही आहे. हा पूर्ण गडाच्या वरचा भाग बघताय तुम्ही. हे बघा इथे पाण्याचं टाकं आहे. बघा आम्ही कसं पाणी आम्ही जुगाड करतोय. काय हात पोचत नाही आमच्या पोरींचा. मग असा स्ट्रगल करावं लागतोय आम्हाला. बघा इथे बसलोय आता सावळीमध्ये, वेपर खातोय. बघताय तुम्ही. हां इकडे भाकरीनी चटणी. आता बघा आमच्या शंभू बाळासाठी, शंभू बाळ ओ शंभू बाळ, खिमटी बनवणं सुरू आहे. शंभूचं मम्मम चालू आहे मस्तपैकी गडावरती. समोर हा नजारा बघत, टंकाई किल्ल्याचा नजारा बघत. आता बस मित्रांनो, आता आम्ही हा जो अंकाई किल्ला आहे तो आम्ही उतरायला घेतोय आणि आता मग टंकाई किल्ला वरती सर करू. आणि आता मी मित्रांनो पूर्ण हा अंकाई किल्ला खाली उतरलोय. त्यामधल्या खिंडीमध्ये उतरलोय आणि आता आमचा रवाना टंकाई किल्ल्याच्या दिशेने होतोय. सगळे आपले पोरं खूप खुश आहेत. पुढे टनटन उड्या मारत चाललेत, कारण आमचा प्रवास एकदम सुखद आहे. अजिबात घाई नाही आहे, कारण आज आहे शनिवार आणि उद्या आहे रविवार. त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत. हे मित्रांनो, टंकाई किल्ल्यावरती जाताना इथे एक मोठं पाण्याचं टाकं दिसलंय. स्वच्छ पाणी आहे. आता इथलं पाणी पितात की नाही हे माहीत नाही, पण मोठं टाकं आहे आणि बाजूने ह्या पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी. आणि हा मागे पाठीराखा अंकाई. आणि मित्रांनो, आपण पोचलो या टंकाईच्या महादरवाजाच्या इथे. तो चांगल्या अवस्थेत आजही उभा आहे. पाया पडून आतमध्ये जाऊया. हा पूर्ण तुम्ही मित्रांनो बघताय, हा आहे टंकाई किल्ला. आम्ही आता जास्त वरती जात नाही, कारण वरती फक्त एक मंदिर आहे. पण तिथपर्यंत जर आम्ही गेलो तर आम्हाला खूप उशीर होऊ शकतो. हा इथे आहे महादरवाजा आणि बस बाकी
असं काही नाही आहे. बाकी पूर्णवरती पठार आहे आणि एक भगवान शंकराचं मंदिर आहे. भारी वाटलं, खूप मजा आली हा ट्रेक करताना. बस आता आम्ही खाली परतीच्या प्रवासाला लागू. बघताय तुम्ही माझ्या मागे अशक्य सुंदर सह्याद्री. ओहो, खरंच मित्रांनो, सह्याद्रीत फिरायची, भटकंती करायची जी मजा आहे ना ती कुठेच नाही असं मला वाटते. कारण सह्याद्री प्रत्येक ऋतूमध्ये वेगळा असतो आणि आपला जन्म महाराष्ट्रातला आहे. जर आपण हे आपले गडकिल्ले जर नाही पाहिले तर या जगण्याला काही अर्थ नाही. मित्रांनो, उठा, बॅग उचला आणि या सह्याद्रीत या, हे आपले गडकिल्ले बघा, अनुभवा, त्यांचा इतिहास समजून घ्या. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तारुण्य हे सह्याद्रीतच गेलं पाहिजे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, सशास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावदंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय, भारत माता की जय. ओम नमो पार्वती पते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. सूर्योदय छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव, भारत माता की जय. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की खाली कमेंट्स करून सांगा. की माझ्यासारखं तुम्हाला हेच म्हणणं असतं की सह्याद्रीत भटकंती करा, आपले हे महाराष्ट्राचे गडकिल्ले भटकंती करा. आपला जर जन्म महाराष्ट्रातला आहे तर आपल्याला हे गडकिल्ले भटकंती करणं खूप गरजेचं आहे. त्याचा इतिहास समजून घेणे गरजेचं आहे. आपले जे असे कित्येक असे बरेचसे गडकिल्ले आहेत जे आत्ता जमीनदोस्त होत चालले आहेत, त्यांचे बुरुज, त्यांचे तटबंदी सगळे ढासळत चाललेले आहे. तर यांकडे लक्ष आपल्याला द्यावे लागणार आहे, कारण ही सगळी प्रॉपर्टी आपल्या महाराष्ट्राची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी रक्ताचं पाणी एक करून हे सगळे गडकिल्ले आपल्या स्वराज्यात आणले. तर आपल्या किल्ल्यांवरती आपण येताना प्रथमतः कचरा करू नये हे 10 वेळा सांगावं लागतं सगळ्यांना. सो मित्रांनो, हा अंकाई टंकाईचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट्स करून सांगा. आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंद, जय महाराष्ट्र. आता मित्रांनो, तुम्ही बघता इथे एक जुनी वास्तू आहे. आता नक्की काय मंदिर आहे की कुठली दुसरी वास्तू आहे मंदिर तर वाटत नाही, पण ही पुरातन एकदम जुनी वास्तू आहे. इथे म्हणजे आपण किल्ल्यावरती जातानाच आम्ही सकाळी म्हटलं होतं की आम्ही येताना ती बघू. तर येतानाच इथे डाव्या बाजूला आहे, बघता तुम्ही माझ्या मागे, एकदम जुनी आहे. ते आता तिथे जाणं पण योग्य नाही, पूर्ण ढासळलेल्या अवस्थेत आहे. सुधारवलेलं आहे. हे बघा टंकाई किल्ल्यावर, हे बघा हे जे गडावरती
तोंडात शिवी म्हणजे माझ्या लगेच तोंडात शिवी आली की इथे आय लव्ह यू लिहिलं आहे. तुमच्या बापाचा राज्य आहे का इथे? इथे दिल पण काढलं आहे, ते नाव काय दिसत नाही आहे. हे असल्या लोकांना गडावरती जर कधी असे करताना दिसले तर सरळ तुम्ही त्यांना ना चपलेनं फोडा. एवढं सुंदर काम केलेलं आहे इथे, सुंदर. समोर बघा तुम्हाला अंकाई किल्ला दिसतोय आणि ह्या बघा इथे काय केलं आहे. ह्याला सुद्धा आता मी कंट्रोल करतोय भरपूर, पण बघा हे, सॉरी मी शिव्या कधी देत नाही माझ्या ब्लॉगमध्ये, पण मला अचानक हे बघून चीड आली. एवढं सुंदर बांधकाम आणि त्या बांधकामाची अशा पद्धतीने विटंबना केली जाते. शा, डोकं खराब झालं बघून ते. आणि आपण उच्च शिखरावरती पोहोचलोय. हे बघा इथे पण काही करामती केलेल्या आहेत. अरे सुधारणार नाही. बेकल झाले, शून्य झाले. आम्ही पोचतोय वरती.